नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक धनंजय कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे सैतानाचे साम्राज्य. या कथेचा पुढील भाग 7वा. गुलाबनं चहा मागवला. तिघांचं चहापान उरकल्यानंतर ती म्हणाली, मी रोज यावेळी रेक्लेमेशन पर्यंत फिरायला जाते. जरा समुद्राची हवा लागली की बरं वाटतं. या मुलीचं तोंड कसं उघडावं या विचारानं शिवाजीराव मनात धुमसत होते. धनंजय म्हणाले, गुलाब, आम्ही तुझ्याबरोबर आलो तर चालेल का? शिवाजीरावांना त्यांच्या या सूचनेचा आनंद झाला. धनंजय युक्तिप्रयुक्तीने तिला बोलायला भाग पाडतील असं त्यांना वाटलं. गुलाब म्हणाली, काही हरकत नाही. ते तिघेही हळूहळू चालत चर्चगेटच्या दिशेने जाऊ लागले. बाबांचा खून व्हावा आणि त्यांचा खुनी खुशाल आपलं कारस्थान चालू ठेवायला मोकळा असावा, ही गोष्ट किती भयंकर आहे ना? गुलाब चालता चालता म्हणाले. नाही गुलाब, ज्या अदमांनी शिवदत्तांचा खून केला तो मोकळा नाही. तुझ्या बाबांना मारल्यानंतर एका तासाच्या अवधीतच ईश्वराने त्याचाही खून करून त्याला ताबडतोब प्रायश्चित्त दिले. शिवदत्तांचा खून फणींद्रांनी केला होता. धनंजय म्हणाले, तुझ्या बाबांचं संशोधन चोरण्याचा ते जमलं नाही तर त्यात हिस्सा मिळवण्याचा तो प्रयत्न करत होता. त्यांनी त्याला झुडकावून लावताच त्यानं शिवदत्तांचा खून केला. शिवाजीराव म्हणाले, पण नंदकुमारांचं पिस्तूल ते सापडलं. नंदकुमार निर्दोष आहे, धनंजय म्हणाले. फणींद्राने त्याचा संशय यावा म्हणून मुद्दामून ते पिस्तूल तिथे टाकलं होतं यात शंका नाही. मलाही तसंच वाटतं, पण त्यांनीच फणींद्राला बाबांकडे आणावं व नंतर त्यानं खून करावा यामुळे माझं मन विचलित झालं होतं. फणींद्र कशासाठी भेट घेत आहे याची नंदकुमारांना थोडी बहुत कल्पना असणारच. गुलाब, हे विचार तू आता मनातून काढून टाक. नंदकुमाराचे तुझ्यावर निस्सीम प्रेम आहे. तो तुझं नुकसान होईल असं काही करणार नाही, धनंजय म्हणाले. मी ते विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करताय, गुलाब खाली मान घालून म्हणाली. समोर समुद्राला बांधलेला धक्का दिसत होता. मधला रस्ता ओलांडून त्यांना धक्का गाठायचा होता. तोच गुलाबाच्या रोखानं एक बपकेबाज मोटार आली म्हणून ते तिघेही थांबले. त्या मोटारीत नागनाथ नेहमीप्रमाणे बपकेबाज पोशाख घालून बसला होता आणि त्यांच्या बाजूला नंदकुमार होता. नंदकुमाराची मुद्रा प्रफुल्लित दिसत होती. त्या दोघांचेही या मंडळीकडे लक्ष गेले नाही. धनंजयांच्या हाताला स्पर्श करत गुलाब म्हणाले, ते पहा, नंदकुमार आणि बाजूला त्यांचे नवीन मालक बसलेले दिसतात. वर्णन केल्याप्रमाणे त्यांचे मालक सुंदर आहेत यात काही शंका नाही. हे गृहस्थ नंदकुमाराचा नवीन मालक? आश्चर्याने शिवाजीरावांनी विचारले. तुमच्याही ते ओळखीचे दिसतात, गुलाब म्हणाले. सकाळी 2 मिनिटं नंदकुमार येऊन गेले त्यावेळी आपल्या नव्या धनाच्या दिलदारपणाबद्दल ते बोलत होते. धनंजय आणि शिवाजीरावांनी एकमेकांकडे बघितले. अर्ध्या तासांनी गुलाब घरी परतली. धनंजय आणि शिवाजीराव समुद्र किनाऱ्यावर तिला सोडून निघून गेले होते. काही वेळानं नंदकुमार घाईघाईनं तिथे आला आणि म्हणाला, सकाळी कामामुळे बसायला मिळालं नाही म्हणून आत्ता आलो. गुलाब त्याच्याकडे रोखून बघत होती. काहीतरी संशयानं तिचं चित्त अस्वस्थ झालं होतं. तू फार घाबरलेली दिसतेस, नंदकुमार तिचा हात धरत म्हणाला. थंडगार पडलाय तुझा हात. बाबांच्या मृत्यूचा देखावा सारखा माझ्या नजरेसमोर उभा राहतोय. जणू काय त्यांचा आत्मा माझ्या भोवती गिटा घालतोय असं मला वाटतं. गुलाब, ज्या गोष्टी बोलण्यात काय फायदा? विषय बदलत तो म्हणाला. मला चांगली नोकरी मिळाली. नागनाथ फारच उदार हृदयी आणि थोर इसम आहेत. चेहऱ्यावरून चांगले दिसतात खरं, गुलाब हळूच पुटपुटली. तू त्यांना कधी बघितलंस? मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मोटारीत बसलेलं बघितलं. एवढ्या सकाळी तुम्ही दोघं कुलाब्यात काय करत होतात? नंदकुमार गोंधळला. तो म्हणाला, गुलाब, रागवू नको. नागनाथ तुझ्या वडिलांचे चाहते आहेत. ते हयात असताना आपली गाठ पडू शकली नाही, निदान त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली जागा तरी बघू असं ते मला म्हणाले. मी त्यांना प्रोफेसरांची उठ बसायची जागा दाखवली तेव्हा त्यांचा कंठ दाटून आला होता. मी फिरायला गेले असताना तुम्ही त्यांना बाबांची खोली दाखवलीत? होय, मला वाटलं तुझी ताईला काही हरकत असणार नाही, नंदकुमार ओशाळून म्हणाला. माझी काही हरकत नव्हती, पण मी घरात नाही असं पाहून त्यांना इथं आणायचं.
आणि नोकरांना आपण इथे येऊन गेलो हे मला न कळवण्यासाठी बजवायचं हे काही मला पसंत पडलं नाही. गुलाब, असं काय करते? नागनाथ मला किती प्रेमाने वागवतात, त्यांनी मागितलेली एक क्षुल्लक गोष्ट नाकारणं माझ्या जीवावर आलं. तुझ्या बापांच्या खोलीला त्यांनी किती आदराने आणि भक्तीने भेट दिली, यात काही वावगं झालं का? बाबा जर आज असते तर वाटेल त्या अलबत्या गलबत्यानं त्यांच्या खोलीत घुसावं हे त्यांना काही पसंत पडलं नसतं. आणि हे तुम्हालाही माहिती आहे, ती तीव्रतेने म्हणाली. गुलाब, मी आपलेपणानं नागनाथांना इथे घेऊन आलो. तू या एवढ्याशा कारणावरून नाराज होशील असं मला वाटलं नव्हतं. गुलाब, अशी रागवू नकोस, तिला गोंजरण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला. तिचा राग शांत झाला असेल या समजुतीने नंदकुमार पुढे म्हणाला. तुला मी विचारण्याचं विसरलो. काय ग गुलाब, तुझ्या बाबांचे ते एक स्नेही, काय बरं नाव त्यांचं? पुष्पराज. ते कधी बाबा वारल्यानंतर तुझ्या समाचाराला आले होते काय? त्याच्या प्रश्नानं तिच्या चेहऱ्यावर झालेल्या विलक्षण फेरफारांकडे त्याचं लक्ष नव्हतं. कपाळावर आठ्या चढवत ती म्हणाली, पुष्पराज, कुठेतरी नाव ऐकल्यासारखं वाटतंय खरं. तुला ते आठवणारच. माझ्या एका मित्राला काही महिन्यांपूर्वी पुष्पराज पुण्याला भेटला होता. या तुझ्या मित्राचं नाव काय? नंदकुमाराला सफाईदारपणे खोटं बोलणं जमलं नाही. तो काहीसा लाजल्यासारखा झाला. तिच्या नजरेला नजर देण्याला टाळून तो म्हणाला, मित्र नाही ग. परवा गाडीत एका इसमाची गाठ पडली होती, तेव्हा शिवदत्तांचा सहज विषय निघाला. तेव्हा तो इसम म्हणाला, शिवदत्तांचा एक पुष्पराज म्हणून खास मित्र आहे, त्याला आपण ओळखतो. मी हे नाव पूर्वी कधी ऐकलं नव्हतं म्हणून तुला विचारलं. मी तर त्या पुष्पराजला इथे आलेला कधी बघितलं पण नाही. तुमचा मित्र गाडीत भेटला होता? म्हणजे आगीन गाडीत का मोटर गाडीत? तिच्या या प्रश्नानं त्याची अधिक तारांबळ उडाली. तो म्हणाला, आगगाडीत भेटला होता. पण मग एकदम या पुष्पराजबद्दल तुम्हाला औत्सुक्य का वाटावं? तसं नाही ग, पण म्हटलं पुष्पराज जर तुझ्या बाबांचा खास मित्र असेल तर त्याचा पत्ता काढावा. त्याची तुला काही मदत होऊ शकेल. हा तुमचा विचार फार चांगला आहे, पण मला त्याचा पत्ता ठाऊक नाही. तुझ्या बाबांचा पत्रव्यवहार बघ, कुठंतरी त्याचा पत्ता सापडेल. नंदकुमारने सुचवले. सापडेल कदाचित, गुलाब म्हणाली. पण तुम्ही आता जा, मला बरं वाटत नाही. डोकं गरगरतंय, मी आता झोपणार आहे. तुला बरं वाटत नसेल तर इथे बसतेस कशाला, स्वस्त जाऊन झोप. ती उठली आणि जिन्याजवळ गेली. नंदकुमाराने निरोप घेण्याची तयारी करून पुढे झाला. तिनं त्याला बाजूला लोटलं आणि म्हणाली, एकदा नाही म्हटलं म्हणजे नाही. ती पायऱ्या चढू लागली आणि तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, सैतान. तो शब्द ऐकताच नंदकुमार एकदम थिजल्यासारखा झाला. सैतान? मी सैतान असं का तिने म्हणावं? सैतान हा एकच शब्द नंदकुमारला आपली सारी शक्ती एकाएकी अदृश्य झाली वाटली. त्याचं मस्तक बधीर झालं व त्याला धड चालता येईना. गुलाब खरोखरच गुलाब पुष्पासारखी सुकोमल आणि ती इतकी निष्ठुर होईल असं त्याला वाटलं नव्हतं. तिनं क्षुल्लक कारणावरून आपल्याला तोडून टाकावं, सैतान म्हणावं, या प्रकरणाचा तिला अर्थ समजेना. तो कसाबसा बाहेर पडला. काय करावं, कुठे जावं त्याला समजेना. तोच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. आपणच नंदकुमार ना? माझं नाव छोटू. मी डिटेक्टिव्ह धनंजयांचा मदतनीस आहे. धनंजयांनी आपल्याला भेटायला बोलवलंय. का? माझ्याशी काय त्यांचं काम आहे? घाबरण्यासारखं काही नाही. शिवाय येणं न येणं तुमच्या खुशीचा प्रश्न आहे. त्याला यावेळी काही काम नव्हतं. शिवाय गुलाबचे विचार त्याला भांडावून सोडत होते. यावेळी कुठंतरी त्याला आपल्या मनाला गुंतवायचं असल्यामुळे तो म्हणाला, चला, माझी काही हरकत नाही. ते दिवाणखान्यात गेले तेव्हा धनंजय सिगरेट ओढत तिथे स्वस्थ बसले होते. ते नंदकुमारकडे पाहून म्हणाले, तुम्ही आलात हे पाहून मला अतिशय आनंद होतोय. बसा. तुम्ही मला का बोलवलं? मला तुमच्याशी बोलायचं आहे. विशेषतः तुमच्या नव्या नोकरी संबंधी मला काही विचारायचं आहे. मी पुन्हा नवी नोकरी मिळवली हे तुम्हाला समजलं तर? होय, तुम्ही नागनाथ नावाचे एका श्रीमंत आणि चांगल्या इस्माचे खाजगी चिटणीस झालात. होय, नागनाथांचा व माझा परिचय आहे, परंतु मला माणसाची पारख आहे. नागनाथ फारच सज्जन आणि उदार हृदय आहेत. उदार? हो. प्रथम त्यांनी मला दरमहा 200 रुपये द्यायचे कबूल केले. दुसऱ्या महिन्यात 300 रुपये पगार देऊ असं सांगितलं आणि 1 महिन्याचा पगार आगाऊ देऊन टाकला. इतर बाबतीत मी मदत करीन असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. इतक्या उदारपणे नागनाथ तुम्हाला वागवतात, तर त्यांनी काही करायला सांगितलं तर ते तुम्ही जरूर करालच. होय,
मी त्यांना प्रत्येक बाबतीत मदत करायला तयार आहे. आज गुलाब तुमच्यापाशी कशी वागली? काही वेळ नंदकुमार बोलला नाही. आज तिची वागणूक फार चमत्कारिक वाटली मला. गेल्या 3 वर्षात ती अशी कधी वागलेली नव्हती. याला काहीतरी कारण घडलं असणार. अगदी क्षुल्लक, नंदकुमार म्हणाला. मी तिला फक्त एका मित्राचा पत्ता विचारला आणि त्याबरोबर तिनं जवळजवळ माझ्याबरोबरचा संबंध तोडून टाकला. तुम्हाला पुष्पराजचा पत्ता समजला की नाही? नंदकुमारला या प्रश्नाचं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, तुम्हाला हे कसं कळलं? या असल्या गोष्टी समजावून घेणं हेच तर माझं काम आहे. धनंजय त्याची तारांबळ पाहून हसत म्हणाले. त्या प्रश्नामुळे ती इतकी का बिथरली हे सहज लक्षात येण्यासारखं आहे. माझ्या तर काही लक्षात येत नाही. नंदकुमार, गुलाबचा जीव अतिशय धोक्यात आहे. घाबरून नंदकुमार म्हणाला. आ, गुलाबला धोका आहे? आणि तिच्या जीवावर उठणारा बदमाश तरी कोण? नागनाथ, ज्यानं तुम्हाला पुष्पराजचा पत्ता मिळवायला सांगितलाय तो. नंदकुमार वेड्यासारखा धनंजयच्या तोंडाकडे बघत राहिला. त्यानंतर धनंजयाने त्याला विस्तारपूर्वक नागनाथच्या कारस्थानाची माहिती सांगितली. ती भयंकर हकीकत ऐकून त्या सरळ हृदयी तरुणावरती वज्राघात झाल्यासारखं वाटलं. ज्याला आपण अत्यंत सज्जन उदार समजतो तो अत्यंत नीच आणि सैताने, हे ऐकून त्याचे सर्वांग शहारले. आणि तो आपल्या प्रियकरणीला, गुलाबला ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या कामी आपलाच उपयोग करून घेत आहे हे लक्षात येताच त्याला मारावं असं त्याला वाटू लागलं. पण धनंजयांनी त्याला सावधगिरीच्या अनेक सूचना देऊन यापुढे नागनाथला शह देण्यासाठी कसं वागलं पाहिजे हे समजावून सांगितलं. बऱ्याच वेळानं तो धनंजयच्या बंगल्यातून बाहेर पडला. ज्या नीच नागनाथचे तोंड पाहण्यासही तो तयार नव्हता, ज्याचा सूड घेण्यासाठी त्याच्याशी हसायला बोलायला तो तयार नव्हता, पण गुलाबनं त्याचा संशय येऊन त्याला सैतान म्हणाले होते. त्यामुळे खऱ्याखुऱ्या सैतानाला ठेचून काढून त्याला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता. हा कार्यभाग साधण्यासाठी तो नागनाथकडे जात होता. तेथे जाण्यात त्याला भयंकर धोका आहे हे धनंजयांनी समजावून दिले होते. नागनाथ नुसता सैतान नसून तो सैतानांचा सम्राट आहे. त्याला यत्किंचितही संशय आला तर निश्चित मृत्यू ओढवणार होता. नागनाथकडे राहणे म्हणजे क्रूर काळाच्या सर्वभक्षी जबड्यात वास्तव्य करण्यासारखे आहे हे धनंजयाने त्याला सांगितले. पण गुलाबसाठी त्यानं निर्धारपूर्वक त्या साहसात उडी घेण्याचं ठरवलं. मला उशीर झाला याबद्दल मी माफी मागतो, तो नागनाथला म्हणाला. काही हरकत नाही, कामही नव्हतं. शिवाय मी सकाळपासून कालिदासाचे शाकुंतल वाचण्यात वेळ घालवला. नागनाथ नेहमीप्रमाणे हसत बोलत. बरं, ते कामाचं काय झालं? मिळाला का तो पत्ता? तो नंदकुमारकडे रोखून पाहत होता. नागनाथला फसवणं भयंकर दिव्य होतं. मनाची तयारी करून नंदकुमार शांतपणे म्हणाला. पत्ता काही मिळाला नाही. नागनाथवर तुटून पडावं असं क्षणोक्षणी त्याच्या मनात येत होतं. पण मनोनिग्रह करून त्यानं स्वतःला सावरून धरलं. गुलाबला काही माहिती आहे असं वाटत नाही. पुष्पराज नावाचा इसम शिवदत्तांकडे कधी आल्याचं आपल्याला आठवत नाही असं ती म्हणाली. तुम्ही पुष्पराजची चौकशी करावी हे तिला थोडं चमत्कारिक वाटलं असेल नाही? हो, प्रथम तिला तसं वाटलं, पण मी तिला थाप मारून तिचं समाधान केलं. नागनाथ त्याच्याकडे रोखून बघत होता. नंदकुमारच्या पाठीमागे एका पडद्याआड चांद निर्विकार मुद्रेने हातात एक लहानशी फुंकणे घेऊन उभा होता. त्या दोघांशिवाय त्या घरात दुसरं कोणी माणूस असेल असं नंदकुमारला कधी संशय आला नव्हता. नंदकुमार, तुम्ही खोटं तर बोलत नाही ना? त्याच्याकडे रोखून पाहत नागनाथ म्हणाला. सरळ स्वभावी नंदकुमारला तो लटपंडाव खेळणं जड जात होतं. नंदकुमार काहीशा तुसड्या स्वरात म्हणाला. मी खोटं कशाला बोलू? तुम्ही मला इतक्या चांगल्या प्रकारे वागवता आणि तुम्हाला मी खोटं कसं सांगेन? पुष्पराजचा पत्ता मिळवण्यासाठी मी खटपट केली, पण गुलाबला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. काय करणार त्याला? लबाड आहे, त्याच्याकडे रागाने पाहत नागनाथ म्हणाला. तो उभा राहिला. त्याच्या हातात एक लहानसं पिस्तूल चकाकत होतं. नंदकुमारही उभा राहिला. आतापर्यंत ओढून ताडून पांघरलेला साळसूटपणाचा बुरखा त्यानं दूर झुकारून दिला. तो अत्यंत त्वेषानं हाताच्या मुठी आवळत नागनाथच्या आता भेसूर दिसणाऱ्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत होता. जसा आहेस तसा उभा राहा. जरा हालचाल केलीस तर तुला अखेरचा रामराम ठोकावा लागेल, नागनाथ निर्दयतेने म्हणाला. या पिस्तुलानं मी घाबरून जाईन असं वाटतं की काय तुम्हाला? त्वेषानं नंदकुमार म्हणाला. सांग नंदकुमार, पुष्पराज कोण आणि कुठे सापडेल ते? मला माहीत नाही, आणि जर माहिती असलं तरी तुझ्यासारख्या बदमाशाला मी ते सांगितलं नसतं.
तुझा डाव मला समजत नाही असं तुला वाटतं की काय? असं तू माझा डाव ओळखतोस तर? हा, नक्कीच. खोटा रडा. तुला 1 तासापूर्वी तुला काही माहित नव्हतं. तुला तो धनंजयचा साथीदार भेटला. त्यानंतर धनंजयचा कानमंत्र घेऊन माझ्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी तू इथे आलास. ते मला समजलं नाही असं तुला वाटतं की काय? तू आतापर्यंत सर्व बनवाबनवी चालवली होतीस. पुष्पराज कुठे तू जर सांगितलं नाहीस तर ते मी त्या पोरीच्या तोंडून नक्की वधवीन. तिला कसं बोलती करायचं ते मला माहित आहे. माझी माणसं हात वर कर. त्याच वेळी त्यानं मान किंचित हलवली. चांदनं फुकणीतून फुकलेली एक लहानशी टाचणीसारखी वस्तू नंदकुमारच्या मानेला टोचली आणि त्याबरोबर तो खाली कोसळला. पाजी बदमाश त्याच्याकडे वळून नागनाथ म्हणाला.